खरेदी करा स्टाईलमध्ये आणि शिवून घ्या बचतीमध्ये। नेरळमधील भिवंडी टेक्सटाईलच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त खास ऑफर्सचा महाउत्सव। जेंट्ससाठी प्रीमियम शर्टिंग, सूटिंग, फॉर्मल शर्ट, ट्राउझर्स, जीन्स, पार्टीवेअर, ब्लेझर आणि लग्न सराईसाठी खास कलेक्शन आता किफायतशीर दरात। फक्त 1600, 2000 आणि 2500 मध्ये शर्ट आणि पॅन्ट शिवून मिळेल। प्रत्येक ड्रेसवर आकर्षक भेटवस्तू फ्री। उत्तम दर्जाचं कापड, आकर्षक डिझाईन, परफेक्ट फिटिंग, अनुभवी टेलरिंग सेवा। लग्न सराई, वाढदिवस, पार्टी, ऑफिस किंवा रोजच्या वापरासाठी शर्ट पॅन्टचे आकर्षक कलेक्शन आता तुमच्या बजेटमध्ये। भिवंडी टेक्सटाईल्स, युवराज रेसिडेन्सी, नेरळ कळंब रोड, लाईट हाऊस शेजारी, नेरळ। 9271448170। भिवंडी टेक्सटाईल, कमी खर्च, उत्तम पेहराव आणि परफेक्ट फिटिंगचा विश्वास। ऑफर मर्यादित कालावधीसाठी। आजच भेट द्या। आम्ही रात्रंदिवस अभ्यास करायचा आणि काही जण पैशाच्या जोरावर पेपर विकत घेऊन आमच्या भविष्यावर डाका टाकायचा। हा अन्याय आता सहन करणार नाही। आमच्या कष्टाशी आणि भविष्याशी खेळ करणाऱ्यांना माफी नाही, अशा संतप्त शब्दात कर्जत तालुक्यातील विद्यार्थी अखेर रस्ते उतरले। दिल्लीच्या जंतर मंतरवर सुरू असलेल्या नीट पेपर फुटी विरोधातील आंदोलनाचे पडसाद थेट रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात उमटले। विद्यार्थी, पालक आणि नागरिकांनी कर्जत तहसील कार्यालयावर मोर्चा काढून शिक्षण व्यवस्थेविरोधात तीव्र संताप व्यक्त केला। या प्रकरणातील सर्व दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करून त्यांना तातडीने शिक्षा करण्यात यावी। आपल्या देशामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याचा दिवस होतात, त्याची पुण्यतिथी पण होते, पण त्याला सध्या होत नाहीये आणि कुठेतरी बदललं पाहिजे। सर्वसामान्य एखाद्या आपण आंदोलन केली का आपल्यावर गुन्हे दाखल होतात, कारवाई केली जाते, परंतु हे ज्यांनी केलेलं आहे त्यांना कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही। नमस्कार, मी अर्जुन माली। मी एक नीटचा विद्यार्थी आहे। मी गेल्या 2023 पासून नीट देत आहे। 2023, 24 आणि 25 मी 3 वेळा नीट दिलेली आहे। पण गव्हर्नमेंटच्या या पेपर लीकमुळं मला जो मानसिक त्रास झाला, त्यामुळे मला 2023 पासून डिप्रेशन पिल्स हे खायला लागले। आणि पेपर लीकचा मुद्द्याचा तर हा मुद्दा माझा आणि दुसरं विद्यार्थ्यांचाच नाही, हा प्रत्येक पालकांचा, एक सर्वसामान्य नागरिकांचा सुद्धा हा मुद्दा आहे। तर सर्वसामान्य नागरिकांनी सुद्धा या मोर्चांना सहभागी घ्या आणि दिल्लीमध्ये बसलेले आहेत, जे सोनम वांगचुक सरांना त्यांनी 18 तारखेला 7:45 या सुमारे त्यांनी ज्या प्रकारे सफेद कपड्यामध्ये त्यांनी नेलं त्या गोष्टीचा मी निषेध करतो। आणि धर्मेंद्र प्रधान जे बसलेले आहेत वरती मंत्री, त्यांनी 20 दिवस झाले, 1 महिना झाला, पूर्ण अजूनपर्यंत त्या गोष्टीचा कोणत्याही प्रकारची अकाउंटेबिलिटी दिली नाही, कोणत्याही प्रकारचं स्टेटमेंट दिलं नाही। तर मला त्यांना नम्र विनंती आहे, तुम्ही शिकलेलं नाही तर आम्हाला पण शिकून द्यायचं नाही, असं तुमचा विचार असेल तर तुम्ही प्रत्यक्ष स्टेटमेंट द्या। तशी आमची सुज्ञ जनता आहे, ती जर आंदोलन करायला लागली तर ही लोकशाही आहे, तुम्हाला खुर्चीवरून पाडायला वेळ लागणार नाही। आज कर्जत तालुक्यातील हजारो विद्यार्थी व पालकांच्या वतीने आज आम्ही मान्य राष्ट्रपती यांना, तहसीलदार साहेब कर्जत यांच्या माध्यमातून निवेदन दिलेलं आहे। आज आपण पाहिलं असेल, खूप मोठ्या प्रमाणामध्ये महिला असतील, पुरुष असतील, विद्यार्थी असतील, अनेक अशा विद्यार्थी, मुलं मुली या आजच्या कार्यक्रमाला उपस्थित होत्या। आपण पाहिलं असेल, गेल्या 30-31 दिवसापासून जे जंतर मंतरवर सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांचं जे आंदोलन सुरू आहे, त्या नीटच्या परीक्षेमध्ये जे पेपरफुटीमध्ये ज्याचा फटका अनेक हजारो लाखो मुलांना जो बसलेला आहे, त्याच्यामध्ये 20 मुलांनी त्याच्यामध्ये आत्महत्या केलेली आहे। तर ह्या संदर्भात धर्मेंद्र प्रधाननी राजीनामा दिला पाहिजे। याच्यामध्ये कुठंतरी एक सिस्टीम आली पाहिजे, कारण ज्या पद्धतीने जर त्यांना मार्क्स कमी पडल्यानंतर त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होतं, तशाच प्रकारे जर ह्या खात्यामध्ये जर पेपरफुटी जर झाली, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं लीक जर झालं तर याची जबाबदारी कुणीतरी घेतली पाहिजे। आणि ती जबाबदारी म्हणून कुणी तर धर्मेंद्र प्रधान यांनी जबाबदारी घेऊन नैतिकदृष्ट्या त्यांनी राजीनामा दिला पाहिजे। आणि आज तिथं पाहिलं असं 18 तारखेला ज्या पद्धतीने तिथल्या सोनम वांगचुक यांना जे उचलण्यात आलेलं आहे, त्याच्यामध्ये हे पूर्णपणे संविधानिक अधिकाराचं उल्लंघन आहे। आणि ह्याच्या पुढे कुठल्याही प्रकारे देशभरामध्ये जी लोक आंदोलनं करत आहेत, त्यांना अशा प्रकारे त्यांचं आंदोलन चिरडण्याचं किंवा त्यांना अशा प्रकारे प्रेशराईज करण्याचं कुठल्याही प्रकारची व्यवस्था केली नाही पाहिजे। आज तुम्ही पाहिलं असेल का 20 तारखेला लोकशाहीमधला मोर्चे, आंदोलनं, धरणे आणि निषेध करणं हे लोकशाहीचे अंग आहेत, जे लोकांच्या भावना व्यक्त करण्यासाठी आपण गेल्या अनेक वर्ष करीत आलेलो आहेत।
परंतु आज तिथल्या ज्या मुलांच्या जीवितावर आपण देशाचं स्वप्न रंगवतोय त्या मुलांच्यावर लाठीमार केलेला आहे. त्याचा पोराचं भविष्य चांगलं करणार असतील आणि जे लोक भविष्यासाठी लढतायत जर तुम्ही त्यांना सपोर्ट करणार नाही तर सर्वात मोठी चुकी म्हणजे ही समाजाची आहे. त्याच्यानंतर खूप जण सोशल मीडियावर असं बोलतात की एवढे वर्ष झाले की तुम्ही झोपलेले होते का, जी एवढे वर्ष झाले जे पेपर लीक होत आहेत त्यासाठी, आणि आज सोनम वांगचुक सर का बोलत आहेत एवढे वर्ष ते झोपलेले आहेत का. आपण सगळे झोपलेलो होतो, पण आज हे जे सगळं आपल्या डोळ्यासमोर होत आहे, जर आपले डोळे उघडले आहेत आणि अजूनही जे लोक हे बोलत आहेत ते अजूनही त्यांचे डोळे उघडले नाही आहेत, तर मग तुम्ही जर सपोर्ट नाही करत आहे, तुमचा हा पण हक्क नाही बनत आहे की तुम्ही त्यांना निषेध कराल किंवा तुम्ही त्यांना चुकीचं बोलाल की ते काहीतरी असं करतायत किंवा ते अटेन्शन सीक करतायत. असं म्हणणं आहे की केवल मोमबत्तियां जलाने से इस देश का कानून ना अंधेरे से बाहर आएगा, कुर्सियों पर बैठे उन छोटी नीच सोच वालों से ये देश का युवा क्या ही सीख पाएगा. धन्यवाद. त्याचं उल्लंघन होत आहे तर त्याच्यामध्ये कुठेतरी कारवाई व्हायला पाहिजे. तर असं न होता आज आपण बघितलं जंतर मंतरवरती जर त्याच्यामध्ये अभिजित तितके सर असतील, सोनम वांगचुक सर आहे, ते 20 दिवसांपासून तिथे उपोषणाला बसले होते, पण त्यांना कशा रीतीने आपण त्यांना पोलिसांनी उचलून नेलं तर ते एकदम इलिगल पद्धतीचं होतं. त्याला मी त्यांचा जाहीर निषेध करते, कारण की अशा प्रकारची परिस्थिती असेल तर कोणीही जर उपोषणाला बसेल आणि अशीच तुम्ही जर त्यांना उचलून येत असाल तर किती योग्य आहे ते, अजिबात योग्य नाहीये ते. तर अशा प्रकारचं करणं हे योग्य नाहीये. आणि त्याचप्रमाणे आज आपण ह्याच्यामध्ये बघतो की ते जे कंटिन्यू आहे ते अभिजित जितके सर करत आहे, त्यानंतर सोनम वांगचुक सर आहे त्यांच्या मिसेसनी बाई दिलेली आहे की आम्ही तेही कंटिन्यू करू म्हणून पुढे ते. तर ही जी सिच्युएशन आहे आता सरकारने कुठेतरी जाग आली पाहिजे, कारण इथे कुठले राजकीय पक्ष किंवा जाती धर्म हा विषय नाहीये, तर हा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. आणि आज आपण पुढे येऊन बोललो नाही तर ही सिच्युएशन पुढे तशीच कंटिन्यू राहील आणि मग आपण दाबलो नाही तर मग काय होईल. आज आपण सिच्युएशन ही आपल्या ताब्यात घेतली पाहिजे, नाहीतर मग पुढे नेपाळसारखी परिस्थिती आपल्याला आणावी लागेल किंवा ते जे काही सत्तेवर बसलेले आहेत त्यांना बाहेर काढावं लागेल. कारण असं करून चालणार नाहीये, कारण आपलं शिक्षण हा आपला अधिकार